नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयाकडून एक नवीन जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। सध्या मुंबई उच्च न्यायालयाकडून बऱ्याच जाहिराती जी आहे तर ते येते, त्याच्यामधील ही जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळते। बघा, पदाचं नाव असणार आहे सफाई कामगार। आणि लक्षात घ्या, हे काही कॉन्ट्रॅक्टी स्वरूपाचं काम नाही। सफाई कामगाराचं जे काम आहे बाकीच्या डिपार्टमेंट मध्ये ते कॉन्ट्रॅक्टने दिलेलं आहे, परंतु हे पद कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही आहे, हे परमनंट स्वरूपाचं आहे। सोबत याला शिपाईपेक्षा जास्त वेतन आहे। याची वेतनची श्रेणी S3 आहे। 16,600 ते 52,400 एवढं वेतन पाहायला मिळतं याचं। आता हे 52,400 तुम्हाला वेतन कधी मिळतं माहितीये का? जेव्हा तुम्ही 41 वर्षाची सर्व्हिस कंप्लीट होते तेव्हा हे बेसिक पे लागू होतं, वेतन नाही म्हणत, हे बेसिक पे लागू होतं। त्यावेळी तुमचं वेतन पार ते लाखाभराच्या पुढे पण ते जाऊन लागतं। आता सुरुवातीला तुम्हाला जे वेतन मिळेल ते 16,600च्या बेसिक पेने मिळणार आहे। म्हणजे 16,600 हा बेसिक पे, याच्यावर जवळपास 60% तुम्हाला HRA मिळणार आहे मुंबईत असल्यामुळे। त्याच्यानंतर सॉरी, हा DA आहे। त्याच्यानंतर 30%चा तुम्हाला मुंबईत असल्यामुळे हा HRA मिळणार आहे। मग हे 30%, 60% कशाने कॅल्क्युलेट केले जातात माहितीये का? हे बेसिक पेने। या बेसिक पे मध्ये दरवर्षी 3%ची वाढ होत असते। म्हणून पगारामध्ये हायकोर्टाचा म्हणजे कोणीच हात धरू शकत नाही, कारण की तिथं चांगला पगार जो आहे तो पाहायला मिळतो। 2च जागा आहेत, परंतु लक्षात घ्या, पद असल्यामुळे बाकीचे खूप लोक अप्लायच करतील असं नाही। पदांची म्हणजे अप्लाय करणाऱ्यांची संख्या पण जी आहे तर ती कमीच असणार आहे। अर्ज जो आहे तर तो पोस्टाने करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। जनरली आपल्याला वेबसाईट असते, वेबसाईटवर फॉर्म भरतो, इथं तसं नाही आहे। 11 जुलै पर्यंत तुम्हाला अर्ज पोहोचवायचा आहे स्पीड पोस्टने। कोणत्या पत्त्यावर? हा पत्ता दिलेला बघा, माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, PWD इमारत, फोर्ट, मुंबई। इथं या ऍड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे। अर्ज त्यांनी शेवटी जो आहे तो दिलेला आहे। त्यांनी काय म्हटलं, इतर कोणते याच्यासाठी करू नये। लिफाफ्यावर म्हणजे जो काही लिफाफामध्ये टाकणार त्याच्यामध्ये सफाई कामगार पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे तुम्हाला। पात्रता काय लागणार आहे? इथं काही पात्रता मागितलेलीच नाही आहे। फक्त उमेदवार 7वी पास जो आहे तर तो असला पाहिजे। त्याला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता येणं आवश्यक आहे। मेन त्याला जर अनुभव असेल तर चांगला, नाही अनुभव असेल तरी चांगला। बघा, शौचालय, स्नानगृहे स्वच्छताचा, झाडू कामांचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा। आताही नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, तिथं काही असं म्हणजे हे केलेलं नाही आहे। परंतु ज्यांच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल त्यांना ते शॉर्ट लिस्ट मध्ये पुढे ठेवतील। ओपन वाल्यांना 18 ते 38 वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 43। बाकी कुठलंच आरक्षण हायकोर्टात लागू होत नाही, फक्त वयामध्ये सवलतीचं आरक्षण तुम्हाला जे आहे तर तिथं मिळत असतं। बघा, बाकी काही सांगितलेले की चारित्र्य वर्तणूक चांगली असावी, करार करण्यास सक्षम असावं, MPSC UPSCच्या परीक्षेत तिला हे केलेलं नसावं, म्हणजे अशा पद्धतीचे काही आहेत। सोबत शॉर्टलिस्ट लावणार आहे तरी 1000 रुपये आपल्याकडून घेणार आहेत, हे मात्र लक्षात घ्या। म्हणून काळजीपूर्वकच अर्ज भरा, म्हणजे ज्याला वाटत असेल करायचंय त्यांनीच अर्ज करा, कारण की 1000 रुपये भरून पुन्हा फॉर्म रिजेक्ट करतील ते, कारण की तिथं शॉर्टलिस्ट त्यांनी तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही शॉर्टलिस्ट लावणार आहोत। तर हे निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा, त्यांनी काय सांगितलेले की शॉर्टलिस्ट लावल्यानंतर आम्ही निवड प्रक्रिया घेणार आहोत। म्हणजे तुम्ही अर्ज करायचा, 1000 रुपये भरायचे, त्याच्यानंतर ते ठरवतील तुम्हाला पात्र करायचं का नाही करायचं। मग लेखी परीक्षा होईल 30 गुणांसाठी। 30 गुणांसाठी शारीरिक क्षमताच असते, त्याच्यामध्ये तुमची स्वच्छता वगैरे करून घेतली जाईल। आणि 10 गुणांची मुलाखत, असे हे 50 गुण असतील। म्हणजे सफाई कामगारासाठी देखील मुलाखत, म्हणजे जिथं ग्रुप बी गॅजेटेड, ग्रुप बी नॉन गॅजेटेड पोस्ट साठी मुलाखत होत नाही, तिथं ही सफाई कर्मचारी शिपाईसाठी हे जे आहे तर ते कोर्टवाले जे आहे तर ते मुलाखत घेतात। ठीक आहे, जाऊ दे। बाकी कागदपत्र, या सगळ्या कागदपत्रांची सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला पाठवायची। पहिले तर काय, जन्म दाखल्याचा पुरावा। आता जन्म दाखल्याचा पुरावामध्ये 2-3 डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत। काय की जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर LC लावा, LC नसेल तर बर्थ सर्टिफिकेट लावा, बर्थ सर्टिफिकेट नसेल जर तुमचं 10वीचं जे प्रमाणपत्र आहे ते लावा, गुणपत्रक नाही प्रमाणपत्र लावा। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेचं लावा, 7वी लावा, 10वी लावा, 12वी लावा, पदवी लावा, आणि क्रमाने लावायचे। पहिले सगळ्यात खालचं लिहायचं म्हणजे 7वी, नंतर 10वी, नंतर 12वी, नंतर पदवी, जे काय असेल त्या पद्धतीने लावायचं। ज्यांना अनुभव असेल त्यांनी दाखला लावायचा आहे। 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी सिग्नेचर केलेलं चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। जे कोणी वयाचा लाभ घेत आहेत तर त्यांनी मागासवर्गीयचं जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। लहान कुटुंब घोषणापत्र ते त्यांनी दिलेले ते तुम्हाला स्वतःला भरून द्यावं लागतं। आणि डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला इथं लागतं। बाकी विवाहित महिलांच्या नावात बदल असेल तर शासकीय राजपत्र आणि सक्षम प्राधिकरणाने जारी केलेलं विवाह प्रमाणपत्र लागतं। 1000 रुपयाचा DD जो आहे तो त्याची कॉपी तुम्हाला इथं जोडावी लागते। तर अशा पद्धतीने या सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा।
इथं त्यांनी जे काही फॉर्म दिलेला आहे, आता पुढे आपल्याला फॉर्म जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे बघा. हा अशा पद्धतीचा फॉर्म जो आहे तर तो पाहायला मिळतो. हा फॉर्म मध्ये बघा इथं तुमचा फोटो जो आहे तर तो इथं चिपकवायचा आहे. सफाई कामगार पदासाठी अर्ज, तुमचं पूर्ण नाव, पत्रव्यवहारासाठी महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर हो म्हणायचं, नाही म्हटलं तर तुम्हाला फॉर्म भरून दिला जाणार नाही. ईमेल आयडी व्यवस्थित पद्धतीने लिहा. बघा जाहिरात प्रसिद्धच्या तारखेस तुमचं वय काय होतं तर ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. तर बघा हे अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. ओके, आता टेलिग्राम पण चालू झालेलं तर तुम्हाला हे उपलब्ध जे आहे तर ते होऊन जाईल आपल्या टेलिग्राम चॅनेलवर. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.